सुस्वागतम। आदिवंश प्रकृती जीवन चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला विम्याबद्दल माहिती या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 शासन निर्णयाचा दिनांक 24/6/2025 या राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्याची मान्यता देण्यात आली होती। तरी यावर्षी ही पीक विमा योजना ही चालू करण्यात येत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना 1 जुलै 2025 रोजी पीक विमा भरणे सुरू होणार आहे। तरी ₹1 विमा ही शासनाने बंद केलेली आहे व 31 जुलै 2025 ही शेवटची तारीख राहील याची नोंद घ्यावी। तसेच फार्मर आयडीला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेला आहे। फार्मर आयडी नसेल तर पीक विम्याचा लाभ मिळणार नाहीये, अर्ज देखील नाकारला जाणार अशी माहिती आता कृषी विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याचंही आवाहन करण्यात आलंय। तरी फार्मर आयडी शिवाय विमा फॉर्म भरला जाणार नाही याची सुद्धा शेतकरी लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। म्हणून पीक विमा भरताना ॲग्रिस्टेक फार्मर आयडी अनिवार्य राहील। पीक विमा पाहणी बंधनकारक राहील, याची नोंद सातबाऱ्यावर असणे हे बंधनकारक राहील। अशा प्रकारे आपण पीक विमाचा फॉर्म हा भरू शकतो आणि यावर्षी पीक विम्यासाठी पिकानुसार रक्कम आपल्याला रोख रक्कम आपल्याला जमा करायची आहे। त्यानुसार पीक विमा हेक्टरी एकरावर निघेल याचीही लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। तर याप्रमाणे विम्याची रक्कम राहील। सोयाबीन ₹1160, कपाशी ₹900, तुवर ₹470, मका ₹90 व इतर अशा प्रकारची विम्याची रक्कम ही भरावयाची आहे। तसेच विमा भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र कुडावत तसेच CSC सेंटर कुडावत यांच्याशी संपर्क करू शकता। तसेच असे नवनवीन कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्सला सांगायला विसरू नका। धन्यवाद।